लाठी गोळी काय रांग लागली होती आणि या दरम्यान एका महिलेला चक्कर येऊन ती बेशुद्ध पडली आणि बेशुद्ध पडल्यानंतर तिच्या सासूने विचारलं की बेशुद्ध महिला पडली, तुम्ही ती व्यवस्था करायला पाहिजे होती. आणि खरोखर त्या ठिकाणी ती व्यवस्था नव्हती की त्या महिला सावलीमध्ये उभ्या राहण्याची किंवा त्यांना पाण्याची व्यवस्था नव्हती. हा जाब विचारल्यानंतर या वाडा ग्रामीण रुग्णालयाचे जे डॉक्टर आहे त्यांनी श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते व त्या महिलेवर सुद्धा गुन्हा दाखल केला. आणि जर का हा देश स्वातंत्र्य आहे, प्रजासत्ताक आहे आणि प्रजासत्ताक देशामध्ये भारताच्या संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, आणि आम्ही तो जाब विचारला म्हणून जर का गुन्हा दाखल होत असेल तर कुठे राहिलं स्वातंत्र्य? याचा जाब विचारण्यासाठी आम्ही श्रमजीवी संघटनेच्या मार्फत आम्ही हे आंदोलन करत आहोत आणि प्रशासनाला याचा जाब विचारतो की या देशाचे मालक आम्ही आहोत, आम्ही नोकर नाही, आम्ही मालक आहोत. आणि जर का हे प्रशासन स्वतःला मालक समजत असेल तर आम्ही आज खुर्ची एक आणलेली की राजाची खुर्ची, या राजाच्या खुर्चीवर या डॉक्टरांनी बसावं, या ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकांनी बसावे आणि जाहीर करावं की हे या राज्याचे किंवा देशाचे मालक जनता नसून हे आरोग्य प्रशासन आहेत, डॉक्टर आहेत, ते त्यांनी जाहीर करावं. नाहीतर आपली चुकी मान्य करावी. आणि आमचं संघटना आज या मागणीसाठी आले की हा देश जर का स्वातंत्र्य झाला असेल तर जनता मालक आहे आणि जनता मालक आहे तर त्याची मालकी दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत.